मी आज बनवणार आहे सुरेश कंदाची भाजी. याला पहिले कट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी ना हातात कॅरी बॅग घालूनच याला कट करायचं आहे, कारण की हे ना थोडं हाताला आग झाल्यासारखं होतं. त्यासाठी मी कॅरी बॅग घालूनच कापत असते. आपण याला उकडायला ठेवायचं आहे, याचे साल्ट काढून. तर याला छान उकडून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी घेतलेले कांदा, शेंगदाणे, खोबरं, टमाटर, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, मीठ, लाल मिरची, हळद, कस्तुरी मेथी, मोहरी, जिरे आणि किचन किंग मसाला. तर याला आपण पहिले खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे आणि कांदा पण लाल परतून घ्यायचा आहे. नंतर लसूण, अद्रक. तर मी एका साईडनं टमाटर पण टाकलेलं आहे लवकर भाजन म्हणून. नंतर याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालून जिरे मोहरी टाकायचं आहे. नंतर ही ग्रेव्ही टाकून द्यायची आहे. नंतर कस्तुरी मेथी टाकायची आहे. नंतर हळद, लाल मिरची आणि मीठ सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर किचन किंग मसाला टाकायचा. नंतर कोथिंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिश्रण परतून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे. नंतर याला कट करून घ्यायचं आहे. नंतर याला तळायचं आहे, लालसर परतून घ्यायचं. नंतर ग्रेव्हीमध्ये याला उकळी आली ना, तर हे टाकून द्यायचं आहे आणि आपली छान भाजी तयार झालेली आहे. आवडली असेल तर सबस्क्राईब करा. बाय.